हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी कॉमर्स मधील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी नावाचा जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट मधील सेकंड चॅप्टर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ऑलरेडी या चॅप्टरवरती 2 व्हिडिओ मी तयार केलेले आहेत आणि आपल्या जे काही आस्वार अकाउंटन्सी आपलं जे काही चॅनल आहे त्या चॅनलवरती मी ते अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे इयत्ता 12वी मध्ये यावर्षी विद्यार्थी मित्र असतील जे 12वीचा अभ्यास करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पाहूया टाइप्स ऑफ रिसिप्ट. आपल्याला रिसिप्ट प्राप्तीचे प्रकार बघायचे. 2 प्रकार या ठिकाणी दिलेले, एक दिलेले कॅपिटल रिसिप्ट आणि दुसरं दिलेलं आहे रेव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय? ऑल सच रिसिप्ट आर नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग म्हणजे काय? वारंवार न मिळणारे, परत परत न येणारे. इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ अ कन्सर्न आर नो ॲज कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय? जे पुन्हा पुन्हा येत नाहीत व्यवसायामध्ये, रेग्युलर फ्लो, इन्कमचं ते रेग्युलर फ्लो नाही, अशी जी सगळी जी काही मिळकत असेल यालाच काय म्हटलं जातं? कॅपिटल रिसिप्ट असं म्हटलं जातं. एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग. जे काही आपल्या व्यवसाय संघटनेची नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनची आपल्याला बिल्डिंग बांधायची असेल तर त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला डोनेशन मिळणार. ते डोनेशन फक्त आणि फक्त कोणासाठी आहे? तर आपल्याला बिल्डिंग खरेदी करण्यासाठी किंवा बिल्डिंगचं बांधकाम करण्यासाठी किंवा बिल्डिंगचं रिपेअरिंग करण्यासाठी. म्हणजेच काय? एकचदा येणारी बिल्डिंग आपण परत परत बांधणार आहे का? नाही. म्हणजेच काय? एकचदा त्याच्यावरती आपल्याला खर्च करायचा आहे आणि तो जो काही आपल्याला त्या खर्च करण्यासाठी जे काही आपल्याला डोनेशन मिळणार आहे त्यालाच काय म्हणतात? कॅपिटल रिसिप्ट. म्हणजेच काय? एकचदा मिळणारी रक्कम. त्याच्यानंतर स्पोर्ट टुर्नामेंट आपण बघतो आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये क्रिकेट जो काही खेळ आहे हा खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध खेळ आहे. पण या लोकप्रिय आणि प्रसिद्ध खेळासाठी दर 4 वर्षातून काय होत असतो? वर्ल्ड कप येत असतो. मग त्या वर्ल्ड कपचा जो काही खर्च आहे दर 4 वर्षातून एकचदा आपल्याला करायचा असतो. म्हणजेच काय? तर कोणत्याही प्रकारची जी काही टुर्नामेंट असेल ती भरवण्यासाठी वर्षातून एकदा तो जो काही आपल्याला टुर्नामेंट भरवायची असेल किंवा ती सादर करायची असेल किंवा ती आयोजित करायची असेल त्याच्यासाठी मिळणारा जो काही फंडिंग आहे तो एकचदा येत असतो. त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? कॅपिटल रेशो असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लायब्ररीमध्ये आपण एकचदा बुक घेत असतो आणि त्याचा वर्षानुवर्ष त्याला आपण काय करत असतो? वापर करत असतो. पण त्या बुक खरेदी करण्यासाठी जो काही आपल्याला रिसिप्ट मिळत असते, प्राप्ती होत असते, पैशाची प्राप्ती होत असते, त्याला सुद्धा कॅपिटल रिसिप्ट असं म्हणतात. लाईफ मेंबरशिप फी आपली जी काही नॉट फॉर ऑर्गनायझेशन असेल, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, यामध्ये कोणी सदस्य होत असेल तर आपण सदस्य फी ठेवत असतो आणि ती सदस्य फी काय असते? 1 टाइम आपल्याला भरायची असते आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे लाईफ टाइम पर्यंत आपण त्या संस्थेचा काय होत असतो? सदस्य होत असतो. मग अशी जी काही फी मिळत असते तिला सुद्धा काय म्हटलं जातं? कॅपिटल रिसिप्ट, जी एकच वेळा आपल्याला भरावी लागत असते. त्याच्यानंतर पुढचा पार्ट फिक्स ॲसेट. म्हणजेच काय? जी काही मिळकत आहे ती कशी आहे? 1 टाइम मिळते आणि फिक्स ॲसेट सारखी असते. कॅपिटल रिसिप्ट आर आयदर ॲडेड टू कॅपिटल फंड और सेपरेटली शो ऑन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. ही जी काही आपल्याला कॅपिटल रिसिप्ट असते, जी मिळालेली रक्कम असते आपल्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी, त्याची एंट्री कुठे केली जात असते? एक तर ते कॅपिटल फंड मध्ये आपल्याला दाखवली जात असते किंवा सेपरेटली बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्याला त्याची एंट्री करावी लागत असते, त्याला रेकॉर्ड करावं लागत असतं. दुसरा प्रकार दिलेला आहे रेव्हेन्यू रिसिप्ट. ऑल सच रिसिप्ट विच आर रिकरिंग. म्हणजे जे काय होतंय पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत आहे असं जे काही रेव्हेन्यू, महसूल जो आपल्याला काय मिळतोय? पुन्हा पुन्हा मिळतोय. इन नेचर अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ अ कन्सर्न. संस्थेचं तो काय आहे? रेग्युलर इन्कम आहे. आर नो ॲज रेव्हेन्यू इन्कम. त्यालाच काय म्हटलं जातं? रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हटलं जातं. त्याचा उदाहरण दिलेलं आपल्याला, सबस्क्रिप्शन. जी काही वर्गणी आहे ती वर्गणी संस्थेचे जे काही सदस्य आहेत दरवर्षी वर्गणी त्या ठिकाणी काही रक्कम देत असतात. ती वारंवार येत असते, परत परत येत असते. कशी? ती
रिकरिंग आहे, वारंवार येणारे आहे. म्हणजेच काय, हे जे काही रिसिप्ट आहे, हे जे काही संस्थेचं जे काही इन्कम आहे ते कसं येतंय, पुन्हा पुन्हा येतंय, दरवर्षी येतंय. त्याच्यानंतर रेंट, आपल्या संस्थेचा हॉल असेल, त्या हॉलमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतील, त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला त्या हॉलचं काय येत असतं, रेंट मिळत असतं पुन्हा पुन्हा. मग लग्नाचं असेल, त्याच्यानंतर मीटिंग असेल, काहीतरी फंक्शन असेल, त्या फंक्शनच्या माध्यमातून आपण भाडे तत्वावरती आपल्या ऑर्गनायझेशनचा, जे काही नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आपली संस्था असेल, त्या संस्थेचा आपण काय देत असतो, भाड्याने हॉल देत असतो. आणि ते भाडं आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत असतं. त्याला काय म्हटलं तर रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हटलं जातं. लॉकर रेंट, बघा बँकांचे किंवा संस्थेचे लॉकर असतात, त्या लॉकरमध्ये आपले जे काही सदस्य असतील, त्याच्यानंतर आपल्या संस्थेचं जे काही लॉकर वापरणारे जे काही आपले सबस्क्रायबर असतील, आपले ग्राहक असतील, त्या ग्राहकांना आपण काय देत असतो, लॉकर सुविधा देत असतो. आणि त्या लॉकरमध्ये त्यांच्या मौल्यवान जे काही वस्तू असतील, दागदागिने असतील, त्याच्यानंतर महत्वाचे जे काही कागदपत्र आहे, जे घरामध्ये आपण ठेवू शकत नाही सुरक्षित, असे जे काही डॉक्युमेंट असतील किंवा दागदागिने असतील किंवा महत्वाचे जे काही वस्तू असतील, ते काय केले जात असतात, लॉकरमध्ये ठेवले जात असतात. आणि त्या लॉकरचं ते ग्राहक काय करत असतात, दरवर्षी रेंट पेड करत असतात. दरवर्षी त्याचं रेंट मिळत असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर रेंट इंटरेस्ट रिसिव्ह, व्याज मिळालं एक्स्ट्रा. म्हणजेच काय, असं इन्कम जे पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत असतं, त्यालाच काय म्हटलं जातं, रेव्हेन्यू इन्कम रिसिप्ट असं म्हटलं जातं. आणि असं इन्कम जे फक्त वर्षातून किंवा 2 वर्षातून केव्हा तरी वन टाइम मिळत असतं, त्यालाच काय म्हटलं जातं, कॅपिटल रिसिप्ट असं म्हटलं जात असतं. पुढे रिसिप्टचे 2 प्रकार आपल्याला दिलेले, रेव्हेन्यू आणि कॅपिटल. रेव्हेन्यू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला काय केलं जात असतं, रेकॉर्ड केलं जात असतं. तर कॅपिटल रिसिप्ट जे आहे ते बॅलन्स शीटला रेकॉर्ड केलं जात असतं. मग बॅलन्स शीटला एक तर ते कॅपिटल फंडमध्ये ऍड केलं जात असतं किंवा लायबिलिटी साईडला स्पेशल दिलं गेलं असतं. ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला हे निश्चित कळणार. पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे टाइप्स ऑफ पेमेंट. आता आपण प्राप्ती पाहिली, आता आपल्याला खर्च पाहायचा आहे. पेमेंटचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी 2 प्रकार पाहायला मिळतात. पहिला प्रकार दिलेला आहे कॅपिटल एक्सपेंडिचर लॉंग पिरियडसाठी, परचेस ऑफ लँड, फर्निचर, मशिनरी एक्सेट्रा. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर शॉर्ट टाइमसाठी असतं, सॅलरी पुन्हा पुन्हा द्यावी लागते आपल्याला, टॅक्स दरवर्षी पेड करावा लागतो, इन्शुरन्सचा जो काही प्रीमियम आहे तो दरवर्षी आपल्याला पेड करावा लागत असतो. त्याच्यानंतर प्रीमियम, इतर काहीतरी हप्ते असतील. हे सगळे म्हणजेच काय तर पेमेंट जे कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला इन्कम मिळवण्यासाठी, आपली जे काही लँड आपण परचेस केली असेल संस्थेची, फर्निचर आपण ऑफिससाठी बनवले असेल किंवा आपण छोटी मोठी मशिनरी आणलेली असेल, ती काय करत असतो आपण वन टाइम त्याचा खर्च करत असतो. आणि लॉंग टाइम पर्यंत ते आपल्याला काय देत असतं, थोड्या प्रमाणामध्ये इन्कम त्या ठिकाणी देत असतं. आणि असे एक्सपेन्सेस जे आपल्याला पुन्हा पुन्हा करावे लागतात त्यालाच काय म्हटलं तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, जे शॉर्ट टाइमसाठी असतं. आपल्याकडे जर का कर्मचारी असतील, त्या कर्मचारीची दर महिन्याला आपल्याला सॅलरी द्यावी लागते. आपल्या संस्थेचा जरी सुद्धा आपली सेवाभावी संस्था असेल तरी मात्र आपल्याला त्याचं ऑडिट करावं लागत असतं आणि शासनाच्या नियमानुसार आपल्याला काही प्रमाणामध्ये त्याचा टॅक्स भरावा लागत असतो. तो दरवर्षी आपल्याला पेड करावं लागत असतं. काही इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असेल आपण, ते इन्शुरन्सचे जे काही आणि काही लोन असेल त्याचे जे काही हप्ते असतील, प्रीमियम असतील, ते इन्शुरन्सचे किंवा लोनचे ते प्रीमियम आपल्याला पेड करावे लागत असतात. म्हणजे पुन्हा पुन्हा जे काही खर्च करावे लागत असतात आपल्याला, त्याला काय म्हटलं जातं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि जे खर्च वन टाइम करावे लागत असतात त्यालाच काय म्हटलं जातं, कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर, दिस एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग म्हणजेच काय, वारंवार न करता येणारे एक्सपेंडिचर इन नेचर. द बेनिफिट ऑफ सच एक्सपेंडिचर आर लाईक टू बी रिसिव्ह फॉर लॉंग पिरियड. आपले जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर ते आपल्याला काय करावं लागत असतात, वन टाइम करावे लागत असतात, पुन्हा पुन्हा करावे लागत नाहीत. असे जे काही खर्च आहेत त्यालाच काय म्हटलं जातं, कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि ते लॉंग टाइम साठी आपल्याला काय देत असतात, बेनिफिट देत असतात. दिस एक्सपेन्सेस आर शो ऑन ऍसेट साइड द बॅलन्स शीट. असे जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर असतील त्याचं रेकॉर्डिंग पुढे केलं जात असतं
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला अँड देअर बॅलन्सेस आर कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट पिरियड. सेकंड पार्ट आपल्याला दिलेला आहे एक्सपेंडिचरचा, तो म्हणजेच काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. देअर एक्सपेन्सेस आर रिकरिंग, पुन्हा पुन्हा करता येणारे खर्च, पुन्हा पुन्हा करावे लागणारे जे काही खर्च आहेत त्यालाच काय म्हणलं तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. द बेनिफिट ऑफ दिस एक्सपेन्सेस आर एन्जॉय इमिडिएटली करंट इयर. म्हणजेच काय तर त्याचे जे काही आपल्याला खर्च करायचे, आपल्याला तो खर्च केल्यानंतर त्याचे जे काही फायदे आहेत ते आपल्याला करंट इयर साठी होत असतात. पुढचा तिसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे जे करंट इयर साठी खर्च केलेले आहेत, करंट इयर साठी लॉंग टाइम साठी, म्हणजे पुढच्या वर्षाचे खर्च नाही, फक्त याच वर्षाचे खर्च, त्यालाच काय म्हणतात तर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सच एक्सपेंडिचर इज इन्कर्ड फॉर रिसिव्हिंग बेनिफिट फॉर मोर दॅन इयर. आणि त्याचे जे काही आपल्याला बेनिफिट आहे ते काय मिळत असतात, बऱ्याच वर्षापर्यंत, अधिक कालावधीपर्यंत आपल्याला ते फायदे मिळत असतात. याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर पेड 30,000 इज फॉर 3 इयर. 30,000 रुपये खर्च केलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंटचा, जाहिरातीवरचा, आणि तो जो काही खर्च आहे तो किती वर्षासाठी आहे, 3 वर्षासाठी आहे. इन सच केअर 1/3 ऑफ 30,000 इज ₹10,000 इज फॉर करंट इयर. म्हणजेच काय, 3 वर्षासाठी ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च दिलेला आहे, या वर्षासाठी, पुढच्या वर्षासाठी आणि त्याच्या पुढच्या वर्षासाठी. मग करंट इयरचा जो काही खर्च आहे 30,000, 30,000ला 3 ने जर डिवाइड केलं तर खर्च दरवर्षी किती येणार आहे, 10,000 रुपये. मग हा 10,000 रुपये खर्च जो आहे तो काय आहे, करंट इयरचा. इट शो बी डेबिटेड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याचं रेकॉर्ड पुढे केलं जात असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. अँड 2/3 ₹20,000 एक्सपेंडिचर शुड बी शो ऑन ॲसेट साईड. म्हणजे या वर्षाचा जो काही खर्च आहे तो 10,000 रुपये पुढे रेकॉर्ड करायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, डेबिटला. आणि उरलेले जे काही 20,000 आहे, भविष्यातला जो काही खर्च आहे त्याचं रेकॉर्डिंग पुढे केलं जात असतं ॲसेट साईडला. याचं उत्तम उदाहरण रोजच्या जीवनातलं, आपण जो काही मोबाईलचा रिचार्ज करत असतो 84 डेजचा, 84 दिवसाचा, ते काय आहे, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं उत्तम असं उदाहरण आहे. पुढे आपल्याला टोटल रिसिप्ट आणि टोटल पेमेंटचं कोणकोणत्या साईडला एंट्री केली जात असते, रेकॉर्ड केलं जात असतं ते आपल्याला दिलेलं आहे. व्हेरी IMP आहे. रेव्हेन्यू, रिसिप्ट, मिळकत, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचं रेकॉर्ड केलं जात असतं. आणि कॅपिटल रिसिप्ट जर असेल तर ते लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. त्याच्यानंतर टोटल पेमेंट, रेव्हेन्यू पेमेंट जर असेल तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. आणि कॅपिटल पेमेंट जर असेल तर ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काय केलं जात असतं, रेकॉर्ड केलं जात असतं. पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे, फॉर्मॅट दिलेला आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे जे डेबिट साईडला, रिसिप्ट साईडला कोणकोणते घटक येतात आणि क्रेडिट साईडला या ठिकाणी रिसिप्ट आलेलं आहे, रिसिप्ट नाही ते काय आहे, पेमेंट आहे. तर पेमेंट साईडला कोणकोणते घटक येतात तो फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. फॉर्मॅट बघूया आपण. आता हा जो फॉर्मॅट दिलेला आपल्याला, या फॉर्मॅटमध्ये जे घटक दिलेले आहेत डेबिटला आणि क्रेडिटला, ते डेबिटचे घटक जे असेल ते डेबिटला येत असतात आणि क्रेडिटचे जे काही घटक आहे पेमेंट साईडला ते क्रेडिट साईडला येत असतात. ते वर्गामध्ये शिक्षक नसताना आपण कसे या बेंचवरून त्या बेंचवरती उड्या मारत असतात, आपली जागा सोडत असतात, त्या पद्धतीने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रकार होत नाहीत. रिसिप्टचे जे काही घटक आहेत ते रिसिप्टलाच येत असतात, पेमेंटचे जे काही घटक आहेत ते पेमेंट साईडलाच येत असतात. फक्त ज्यावेळेस त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट होत असेल त्याच वेळेस हे काय करत असतात, त्यांची जागा सोडत असतात. आता ऍडजस्टमेंट म्हणजेच काय, तर आपण फर्स्ट चॅप्टर बघितलेलं आहे पार्टनरशिप फर्म. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केल्या होत्या, 2 इफेक्ट त्या पद्धतीने. सेम त्याच पद्धतीचे ऍडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी 2 इफेक्टमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे, तर हे आहे रिअल अकाउंट. कोणतं अकाउंट आहे हे,
रिअल अकाउंट आहे. अकाउंटचे 3 प्रकार आहे ना, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. त्या पर्सनल, रिअल, नॉमिनल या 3 मुख्य प्रकारांपैकी रिअल अकाउंट जे आहे त्या रिअल अकाउंटमध्ये आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा समावेश होत असतो. पाहूया रिसिप्ट साईडला कोणकोणते घटक येतात. तर पहिला घटक दिलेला आहे आपल्याला रिसिप्ट साईडला म्हणजे डेबिटला बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे कॅश आणि बँकेचं. कॅश आणि बँकेचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी काही ओपनिंग आहे ती कॅश इन हँड आणि कॅशेड बँकने होत असते. हे काय आहे, ओपनिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन दिलेलं आपल्याला. सबस्क्रिप्शन म्हणजेच काय, वर्गणी. वर्गणीच्या माध्यमातून रिसिप्ट मिळालेली असेल कोणकोणती, प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षाची वर्गणी. त्याच्यानंतर करंट इयर चालू वर्षाची वर्गणी आणि नेक्स्ट इयर पुढच्या वर्षाची वर्गणी. सबस्क्रिप्शन हे आपल्याला रिसिप्ट साईड, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, रिसिप्ट साईडला दिलेलं असतं. त्याच्यानंतर पुढचा घटक आपल्याला दिलेला आहे एंट्रन्स फी ऑर ऍडमिशन फी. जे काही एंट्रन्स फी आहे आणि ऍडमिशन फी जे आहे, नवीन सदस्य आपल्या संस्थेमध्ये जॉईन होत असेल तर त्याची जी काही एंट्रन्स फी असेल किंवा ऍडमिशन फी दिलेली असेल ती आपण काय करत असतो, रिसिप्ट साईडला रेकॉर्ड करत असतो. लाईफ मेंबरशिप फी, सदस्य लाईफ मेंबरशिप भरत असेल ते सुद्धा काय आहे, इन्कम आहे, ते सुद्धा रिसिप्ट साईडला आपण रेकॉर्ड करत असतो. पुढचं दिलेलं आपल्याला 2 लेगेसीज. लेगेसीज म्हणजेच काय, मृत्यूपत्र. मृत्यूपत्र जिवंत असतानाच ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्याच्या प्रॉपर्टीची त्याच्या मुलांमध्ये मुलींमध्ये वाटणी करत असतो किंवा संस्थेला दान करत असतो, लिहून ठेवत असतो, तो काय करत असतो, जिवंत असेपर्यंत त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेत असतो आणि तो मेल्यानंतर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचं निधन झाल्यानंतर ती जी काही प्रॉपर्टी आहे त्याचे जे काही मुलं आहे त्या मुलांमध्ये दिली जायची. 50% प्रॉपर्टी मुलींना द्यायची, 50% मुलांना द्यायची, ते असं लिहून ठेवतो. मग काही व्यक्ती, दानशूर व्यक्ती अशा असतात की त्यांना कोणी वारस नसेल किंवा त्यांना त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती त्यांच्या मुलांना द्यायची नसेल आणि जर समजा मुलांना द्यायची नसेल तर ते काय करत असतात, प्रॉपर्टी संस्थेला दान करत असतात. मग अशी जी काही प्रॉपर्टी आपल्याला मिळालेली असेल तर त्याचा समावेश सुद्धा कुठे होत असतो, रिसिप्ट साईडला होत असतो. त्यालाच लेगेसीज असं म्हणतात. आता काही दिवसांपूर्वी आपले बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत संजय दत्त, ज्यांना संजू बाबा असं म्हणतात. तर संजू बाबांच्या एका फॅनने काय केलं होतं, त्यांचं फॅमिली काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी काय केली होती, संजय दत्त यांच्या नावावरती, ऍक्टरच्या नावावरती ती केलेली होती. आणि ज्यावेळेस संजय दत्त यांना ते माहिती पडलं त्यावेळेस संजय दत्त यांनी काय केलं, ती जी काही प्रॉपर्टी होती ती स्वतःजवळ न ठेवता त्यांच्याच नातेवाईकांना ती परत रिटर्न केली. मग हे काय होतं, संजय दत्त यांना त्यांच्या फॅनने ती प्रॉपर्टी दिलेली होती, लिहून ठेवलेलं होतं की मी मेल्यानंतर, माझं निधन झाल्यानंतर माझी सगळी जी काही प्रॉपर्टी आहे ती कोणाला देण्यात यावी, संजय दत्त यांना देण्यात यावी. मग त्याच पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला सुद्धा बरेच व्यक्ती अशा पद्धतीने प्रॉपर्टी दान करत असतात. ती काय आपली रिसिप्ट आहे, मिळते, म्हणजे म्हणूनच त्याला कुठं रेकॉर्ड केलं जात असतं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर 2 गव्हर्नमेंट ग्रँट. या ज्या काही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत त्यांना गव्हर्नमेंटकडनं सुद्धा काही मदत मिळत असते, त्यालाच काय म्हणतात, गव्हर्नमेंट ग्रँट असं म्हटलं जात असतं. त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा रिसिप्ट साईडला केलं जातं. त्याच्यानंतर 2 डोनेशन. डोनेशन 2 प्रकारचे, एक दिलेलं आहे जनरल आणि दुसरं दिलेलं आहे डोनेशन स्पेशल फंड. डोनेशन जे मिळालेलं असेल त्याला सुद्धा रिसिप्ट साईडला रेकॉर्ड केलं जात असतं आणि हे डोनेशन आपण आपल्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या कोणत्याही प्रकारच्या खर्चासाठी आपण हे डोनेशन वापरू शकतो. पण मात्र डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड, जर स्पेशल एखादी घटकांसाठी आपल्याला डोनेशन मिळालेलं असेल, उदाहरणार्थ बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला पैसे मिळालेले असतील, प्राइज वाटपासाठी प्राइज फंड मिळालेला असेल, टुर्नामेंट बनवण्यासाठी टुर्नामेंट फंड मिळालेला असेल, तर असे जे काही खर्च आहेत स्पेशल, फक्त आणि फक्त ज्या नावाने दिलेले आहेत, ज्या नावाने ते आपल्याला मिळालेले आहेत त्यासाठीच ते खर्च केले जात असतात. त्याच्यानंतर
पुढे दिलेलं आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ह. डिव्हिडंड म्हणजेच काय, ज्याला मराठीमध्ये लाभांश असं म्हणतात. आपल्या व्यवसाय संघटनेकडे शिल्लक रक्कम असेल ते आपण कुठेतरी म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये आपण काय केलेले असेल, गुंतवलेले असेल, तर त्याच्यावरती मिळणारा जो काही डिव्हिडंड आहे तो सुद्धा कुठे केला जात असतो, रिसिप्ट साईडला रेकॉर्ड केला जात असतो. हायर रेंट ऑफ हॉल रिसिव्ड. आपल्या ज्या काही संस्थेचा जो काही हॉल असेल, त्या हॉल आपण भाडे तत्वावरती दिलेला असेल, त्याच्यापासून मिळणारे जे काही रेंट आहे ते सुद्धा रिसिप्ट साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. त्याच्यानंतर सन्ड्री इन्कम. हा शब्द सुंदरी नाहीये, सेंड्री आहे. बरेच जे काही विद्यार्थी आहेत मराठी मीडियम मधून येणारे त्याला काय म्हणतात, सुंदरी असं म्हणतात. तर ते सुंदरी शब्द नाहीये, हा सन्ड्री शब्द आहे. सन्ड्री म्हणजेच काय, किरकोळ. किरकोळ स्वरूपाचं जे काही उत्पन्न असेल त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा रिसिप्ट साईडच्या डेबिट साईडला केलं जात असतं. त्याच्यानंतर टू सेल ऑफ ओल्ड मटेरियल. संस्थेचं जे काही आपल्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं काही ओल्ड मटेरियल असेल, मग काहीतरी खुर्च्या असतील, टेबल असतील, फर्निचर असेल जुनं, ते विकल्यानंतर आलेलं जे काही इन्कम असेल ते रिसिप्ट साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर स्क्रॅप म्हणजे भंगार किंवा जुने जे काही पेपर आहेत त्याच्या माध्यमातून मिळणारी जी काही रक्कम आहे ते सुद्धा कुठं रेकॉर्ड केली जात असते, रिसिप्ट साईडला रेकॉर्ड केली जात असते. टू मिसलिनियस रिसिप्ट. किरकोळ स्वरूपाचं इन्कम हे सुद्धा रिसिप्ट साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. त्याच्यानंतर टू टुर्नामेंट रिसिप्ट. टुर्नामेंट भरवण्यासाठी जे काही रिसिप्ट आपल्याला वर्गणी मिळालेली असेल तर ते सुद्धा रिसिप्ट साईडच्या डेबिटला रेकॉर्ड केलं जात असतं. त्याच्यानंतर क्रिकेट फी. टुर्नामेंट भरत असताना जे काही क्रिकेटच्या ज्या काही टीम आहे त्यांना काहीतरी रक्कम पेड करावी लागत असते, फी भरावी लागत असते, ते म्हणजेच काय, क्रिकेट फी. हे सुद्धा रिसिप्ट साईडला डेबिटला रेकॉर्ड केलं जात असतं. त्याच्यानंतर ट्युशन फी. आपण आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर जे चलन मिळतं त्या चलनवरती लायब्ररी फंड, बिल्डिंग फंड, त्याच्यानंतर आय कार्ड फी, ऍडमिशन फी, आणि त्या ठिकाणी एक घटक आलेला असतो ट्युशन फी. ट्युशन म्हणजेच काय, शिक्षण शुल्क. शिक्षणाची फी म्हणजेच काय, तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शिक्षकांचं पेमेंट देऊन शाळा कॉलेजांच्या माध्यमातून सरकार काय करत असतं, तुम्हाला शिक्षण देण्याचं काम करत असतं, आणि त्याच्या बदल्यात तुमच्याकडनं काही शुल्क रक्कम गव्हर्नमेंट काय घेत असतं, तुमच्याकडनं वसूल करत असतं. त्यालाच काय म्हटलं जातं, ट्युशन फी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर टर्म फी. जे काही आपली सत्र परीक्षा असेल ती फी म्हणजे टर्म फी. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ फाईन. जे काही दंड आकारलेले असतील त्या दंडाची जी काही रक्कम असेल. त्याच्यानंतर लॉकर रेंट असेल, एक्झाम फी असेल, हे सगळेचे सगळे जे काही फी आहेत हे कुठं रेकॉर्ड केले जात असतात, तर रिसिप्ट साईडच्या डेबिटला. त्याच्यानंतर टू बॅलन्स कॅरेड डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट. पुढे रिसिप्ट अँड पेमेंट साईडची क्रेडिट साईड, ज्याला नाव दिलेलं आपण पेमेंट साईड. पेमेंट साईडला पहिला घटक आपल्याला दिलेला आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट. त्याच्यानंतर सॅलरी दिलेली आहे प्रिव्हियस इयर करंट इयरची, मागच्या वर्षाची आणि चालू वर्षाची सॅलरी दिलेली आहे, म्हणजेच काय केलेलं आपलं पेमेंट आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे रेंट रेट टॅक्सेस असतील, प्रिव्हियस इयर मागच्या वर्षाचे, करंट इयर चालू वर्षाचे, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षाचे, जे आपण रेंट दिलेले असेल, टॅक्स पेड केलेले असेल, हे सगळेचे सगळे पेमेंट साईडच्या रिसिप्ट अँड पेमेंट साईडच्या क्रेडिटला म्हणजे पेमेंट साईडला याचं रेकॉर्डिंग केलं जात असतं. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ऑफिसचे जे काही प्रिंटिंग असेल, स्टेशनरीचा जो काही खर्च असेल तो पेमेंट साईडला रेकॉर्ड केला जात असतो. जनरल एक्सपेन्सेस म्हणजेच काय, कोणत्याही प्रकारचे जे काही खर्च असतील ते सगळेचे सगळे खर्च पेमेंट साईडच्या क्रेडिटला केले असतात. इंटरेस्ट ऑन बँक लोन. बँकेकडनं लोन घेतलंय त्याचं इंटरेस्ट पेड केलं, पेमेंट साईडला रेकॉर्ड केलं जात असतं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आपल्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं ऑफिस असेल किंवा संस्था असेल त्या ठिकाणी येणारं जे काही वीज बिल असेल, त्याच्यानंतर ऑडिट फी असेल, टुर्नामेंटसाठी होणारा जो काही खर्च असेल, त्याच्यानंतर वेजेस, मजुरी आपण पेड केलेली आहे. परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. स्पोर्ट मटेरियल आपण परचेस केलं. त्याच्यानंतर इन्शुरन्सचे प्रीमियम आपण पेड केले. टेलिफोन, मोबाईलचे एक्सपेन्सेस जे काही बिल असतील ते आपण भरलेले आहेत. बँक चार्जेस आपण पेड केलेले आहेत. बँकेच्या माध्यमातून विविध पद्धतीचे चार्जेस असतात. उदाहरणार्थ एटीएमचा चार्ज आपल्याकडनं वसूल केला जात असतो. त्याच्यानंतर चेकबुकचा चार्ज आपल्याकडनं वसूल केला जात असतो. अशी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बँकेचे जे काही चार्जेस आहेत
ती चार्जेस सुद्धा पेमेंट साईडला, रिसिप्ट अँड पेमेंट साईडच्या क्रेडिटला, पेमेंट साईडला रेकॉर्ड केले जात असतात. बाय पोस्टेज, पोस्टाचा जो काही खर्च आहे, त्याच्यानंतर बाय कन्व्हेन्स, कन्व्हेन्स म्हणजे वाहतुकीचा जो काही खर्च असेल तो खर्च, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस फॉर अॅन्युअल फंक्शन, काहीतरी अॅन्युअल फंक्शन आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण भरवला असेल त्याचा जो काही खर्च असेल, त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट बाय परचेस ऑफ फिक्स ॲसेट, मग त्यामध्ये बुक्स असतील, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, सगळीची सगळी ॲसेट आपण परचेस केलेली असेल तर ती सुद्धा पेमेंट साईडला रेकॉर्ड केलेली असते. त्याच्यानंतर बाय न्यूजपेपर, न्यूजपेपरचा खर्च, बाय ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसचा जो काही खर्च असेल, बाय रिपेअर्स, काही गोष्टींचा आपण रिपेअर केला असेल, मशिनरीची रिपेअर केली असेल, फर्निचरचं रिपेअर केलं असेल, ऑफिसमधील जे काही इतर जे काही घटक असेल, आपली जे काही ऑफिस असेल त्या ऑफिसची जी काही इमारत असेल त्याचं रिपेअरिंग केलेलं असेल तर सर्व प्रकारचे रिपेअरिंगचे जे काही खर्च असतील ते सुद्धा पेमेंट साईडला रेकॉर्ड केले जात असतात. आणि बाय बॅलन्स कॅरेड डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, ओपनिंग बॅलन्स रिसिप्ट अँड पेमेंट साईडच्या रिसिप्ट साईडला, तर क्लोजिंग बॅलन्स कुठे येत असतं, पेमेंट साईडच्या क्रेडिट साईडला येत असतं. अशा पद्धतीने आपण हे जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे त्याचा फॉर्मेट जो होता तो आपण डिटेलमध्ये अभ्यासला. आता डिटेलमध्ये अभ्यास असताना आपल्या एक लक्षात येईल, काय लक्षात येईल की रिसिप्ट साईडला कोणकोणते घटक आलेले दिसतात, तर इन्कम, सगळ्या प्रकारचे इन्कम आणि लायबिलिटी, जे काय आपल्याला जे काही लायबिलिटीज आपल्याला पेड करायची आहे ते लायबिलिटी आणि इन्कम आपल्याला या रिसिप्ट साईडला पाहायला मिळतं. तर पेमेंट साईडला कोणते घटक आपल्याला पाहायला मिळतात, तर सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस आणि ॲसेट, सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस आणि ॲसेट आपल्याला पेमेंट साईडला पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्ये थांबू. या ठिकाणीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.